नमस्कार मित्रांनो, चला आज आपण डोज्याच्या फुंसीबद्दल बोलूया. त्यांना समजून घेऊया. डोल्याच्या फुंसी, ज्याला आपण हॉर्ड्युलम असेही म्हणतो, ही पापणीच्या आत किंवा बाहेर येणारी वेदनादायक गाठ असते. बहुतेकदा स्टेफिलोक्स नावाच्या जीवाणूमुळे ती उद्भवते. मग असे का होते? जीवाणू, पापणीतील तेलग्रंथी बंद होणे आणि स्वच्छतेचा अभाव ही 3 मुख्य कारणे आहेत. तुम्हाला कसे कळेल की तुम्हाला डोज्याची फुंसी आहे? पापणीवर लालसर सुजलेली गाठ, वेदना, खाज सुटणे आणि कधीकधी डोज्यातून पाणी येणे. जर ती वाढली तर संपूर्ण पापणी सुजते. अशा वेळी काय करावे? गरम पाण्यात भिजवलेला कापड दिवसातून अनेक वेळा लावा. तुमच्या पापण्या स्वच्छ ठेवा आणि डोज्यांचा मेकअप टाळा. लक्षात ठेवा, डोज्यांना हात लावू नका आणि नेहमी स्वच्छ टॉवेल वापरा. जर डोज्याच्या फुंसी वारंवार येत असतील किंवा त्यात वाढ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला डोज्याची फुंसी येईल तर हे उपाय लक्षात ठेवा आणि डोल्यांची काळजी घ्या. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.